गेल्या 35 वर्षांपासून कामगारांची जागा हडप करणाऱ्या चांडाळ चौकडीचा बाप म्हणून काम करणारे जुनी मिल कामगारांच्या संघर्ष लढ्यामध्ये 10 वर्ष सत्याग्रहामध्ये भाग घेतलेल्या कामगारांच्या वारसदारांना त्यांच्या घराची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जुनी मिलची जागा मोफत देण्यासंदर्भात 23 मे 2023 रोजी जुनी मिल कामगार वारसदार कल्याण संघटनेनं पाठवलेल्या पत्राला कामगार नेते कुमारदादा करजगी यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिलं असून 1963 पासून जुनी मिलच्या मालकानं कामगार कपात करून त्याविरोधात षडयंत्र रचलं होतं. फक्त कामगारांनी त्यांचा पुतळा जाळलाय, कारण पुढे करून ती जुनी मिल बंद पडली आणि त्यानंतर सुरू झालेला संघर्ष अंतिम टप्प्यात आलाय. 5,000 स्क्वेअर फूट जागा कामगारांना मिळवून देऊन त्यांच्या हक्काचं घर त्यांना देणार, कुणीही आडवं आलं तर आता थांबणार नाही, अशी गर्जना कामगार नेते आणि संघर्ष योद्धे कुमारदादा करजगी यांनी कामगारांच्या वारसदारांसमोर केली आहे. जुनी मिल कामगार वारसदार संघटनेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या विशेष बैठकीच्या निमित्तानं कामगारांच्या वारसदारांसमोर कुमारदादा करजगी बोलत होते. ते नेमके बोलताना काय म्हणाले पाहूयात. यावेळी जुनी मिल कामगार वारसदार संघटनेच्या अध्यक्ष विद्याताई माने सुद्धा काय म्हणाल्या पाहूयात. यावेळी कुमारदादा करजगी यांनी संत तुकाराम गाथा आणि आजोबांनी दिलेली शिकवण या संदर्भात आध्यात्मिक विचार उपस्थितांसमोर मांडले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर धडाडीच्या नेत्या आणि संघर्ष समितीच्या अध्यक्ष विद्या माने, मनोज लोंढे, मधुकर कुलकर्णी, सिद्धराम ढोबळे, रजनीकांत इंगळे, तुकाराम मस्के, पल्लवी सुरवसे, अमोल रणशृंगारे, चंद्रकांत लिंगफोडे आदींसह जुनी मिल कामगाराचे वारसदार उपस्थित होते. आभार दादासाहेब मिळे यांनी व्यक्त केले. हे माणसाने तर माझे आजोबा एक मंडळीचे वर्ग धोंडवत अंदाजचे चांगले शिक्षक होते. सतत झोपता उठता बसता विठ्ठल 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 हे तुकाराम घातत बसतात. आम्ही लहान असताना की गिरण्या बंद होत्या, पण वडीलचं आमच्याकडे शेत आहे, 20 किलोमीटरचं शेत आहे. माझ्या आजोबा शेतात असतात. माझ्या आजी आजोबा त्यांच्यापासून मी जाणार एकदा आपण बाजूला काढायचं, ते आपण सगळ्यांनी मिळून करायचं. सगळे एकत्र